2024 भव्य दिव्यताचा स्पर्धेचा मात्र अनुभव घेते आपण। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय आणि मी समालोचक रुपेश पाटील तमाम क्रीडा रसिकांचं पीटीपीएल पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे। माझ्या समवेत आमचे गुरुवर्य आदरणीय दत्ता म्हात्रे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत। आपण आवाज ऐकत होता युवराज माई, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आवाज किरण मस्कर सर आणि लव जाधव कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला दिवसभरामध्ये जोडलेले पाहायला मिळतील। व्हेरी फर्स्ट बॉल, वेग पाहायला मिळाला, वेगावरती नियंत्रण नाही इथे। आर्या फायटर्स आणि रॉयल किंग या दोन संघांमध्ये मात्र हा सामना पाहायला मिळतोय। टॉस जिंकला होता इथे आर्या फायटर्स टीमनं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय। सकाळचा सत्र आहे। आदरणीय आर्या फायटरचे संघमालक संदीपजी सालुंके सर आणि रॉयल किंगचे संघमालक अनिल देसाई आपल्याला पाहायला मिळत आहेत। बघा अगदी सुनीलजी देसाई पाहायला मिळत आहेत। अगदी सॉफ्ट ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळाला। लॉंग रिजन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं आणि एक सिंगल येताना पाहायला मिळतोय। सिंगलने शांत सुरुवात मात्र सर पाहायला गेलं तर ते होत असताना पाहायला मिळतोय। दत्ता पाहतोय इथे राईट मोर द विकेट फ्रंट लाईन गोलंदाजी करत असताना एक महत्वपूर्ण गोलंदाज कारण पहिला षटक इथे घेऊन येत असताना 4 षटकांचा खेळ इथे 5 षटकांचा खेळ इथे आहे। आणखी एक भन्नाट वेग प्रचंड वेगानं मात्र इथे बॉल मात्र हाताळला गेलाय। ही खासियत आहे दत्ता यांची। अनिकेत आणि प्रदीप आपण पाहतोय इथे ऑन स्ट्राईकला प्रदीपला पाहतोय। ही जोडी खास आहे, इथून खास जोडी खास काम करेल का त्याची ही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल। दत्ता साळुंके राईट मूड विकेटनी मात्र इथे गोलंदाजी करत असताना पहिला षटक इथे हाताळला जातोय। पीटीपीएलचा धमाका, आणखी एक वेगवान बॉल पहा। ही खासियत आहे ना या गोलंदाजांची, तीच खासियत मात्र सातत्याने हाताळली जातोय। अनुभव आहे, अनुभवाचा परिपूर्ण वापर केला जातोय। मला इथे का महत्वपूर्ण गोलंदाज टीम मध्ये स्थान मिळाले। टीम गोलंदाजी करत असताना आर्या फायटर्स कडून त्याचं उत्तम उदाहरण इथे देत असताना पाहायला मिळतं। आतापर्यंत बॉल डिलिव्हर झाले 3, धावा खर्च झाल्या 2 आणि ऑन स्ट्राईक प्रदीप यांना पाहतोय इथे आपण। मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक आहे तिथे। पहिला विकेटचा चान्स मात्र इथे गमावला जातोय। बॉल मात्र सीमा पार, येथील धाव मात्र इथे पीटीपीएल 2024 मधील दमदार फलंदाज प्रदीप यांच्या बॅट मधून षटकार। 5-4 बॉलचा खेळ झाला आणि एक षटकार आला इथे मात्र सकाळचा सत्र आहे आणि चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल इथून आणि त्याच प्रकारे ते खेळावरती नियंत्रणामध्ये तुम्हालाही खेळावं लागेल कारण मोठा फटका येणं सकाळच्या सत्रामध्ये थोडासा अवघड होत असतो कारण त्या बॉलवरची फर जी असते ती थोडीशी मात्र अगदी कॉटन जास्त असणारा बॉल आपण पाहतो आणि फटके घेण्यापासून थोडंसं अवघड होत असतं फलंदाजांना। ते चित्र पाहायला मिळतोय का इथे बॉल चालला इथे स्टेट ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न अगदी अंतिम क्षणी ही मात्र यशस्वी होतोय फलंदाज प्रदीप यांच्या बॅट मधून मात्र अगदी मैदानाला सरसकट मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पार 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 चौकार। इथे नशी आपण पाहायला गेलं तर थर्ड मॅच रिझन मध्ये थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलला जातोय 2 धावांमध्ये इथे त्यांना पाहायला मिळेल। पीटीपीएल चा धमाका इथे मात्र पाहायला मिळतोय आणि प्रीमियर लीग कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण इथे आपल्याला देत असताना इथे मात्र पाहायला मिळतात। पाटण तालुक्याचे सगळे शिलेदार अगदी अखंड मैदानामध्ये पाहायला गेलं तर भगवे वातावरण आणि या वातावरणाबरोबर जात असताना एक दमदार आयोजन इथे मात्र दीप्यमान क्रिकेटचा सोहळा रंगताना मात्र पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिला संपुष्टात येत असताना धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत। त्या 14 धावा, कोणतंही नुकसान नाही टीम रॉयल किंग या टीमला। काय म्हणाल म्हात्रे सर, दमदार आयोजन दमदार नियोजनाबरोबर जात असताना पीटीपीएल आपण अनुभवतोय। यस सर्वप्रथम ज्या मातेच्या
हा बटन आहे मी करतो तुम्ही जिच्या कुशीमध्ये महाराष्ट्राचं देखणं स्वप्न उभं राहिलं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न पूर्ण केलं ते राजे शिवछत्रपती, जिच्या संस्काराच्या शिदोरींनी गायली महाराष्ट्राच्या शौर्याची गाथा, त्या मातेच्या चरणी नेहमीच झुकतो आमचा माता, त्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. दुसरा गोलंदाज वापरला जातोय. भन्नाट वेग, थोडसा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी दिली एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये, बॉल सीमारेषा पार, येथील धावा 4, पंचांचा इशारा 4 रनसाठी चौकार. पाटण तालुका प्रीमियर लीग 12 संघ, 12 संघाचे 12 आयकॉन, 12 चॉईस प्लेयर, 156 खेळाडू. सध्या 4 दिवसांमधला चाललेलं हे द्वंद्व, 4 दिवसांमध्ये चाललेलं हे घमासान क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर तुम्ही पाहत आहात. गोलंदाज अशोक तयार. पुन्हा एकदा ऑफस्ट्रिकला हलकासा सोडून जाणारा बॉल, पंचांनी वळून आपल्याकडे इशारा दिला. इट्स अ वाईड बॉल अनिकेत साठी हा बॉल. अनिकेत आतापर्यंत 2 बॉल खेळून 5 धावांवर. 5 बॉल खेळल्यानंतर प्रदीप आहे 12 धावा प्रदीपच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. खूप चांगली कॉन्टेस्ट रंगत असताना एकीकडे आपण पाहतो आर्या फायटर संदीपजी साळुंखे यांचा संघ, वांग व्हॅली महिन संघाचे खेळाडू आज मात्र आपण पाहतो आर्या फायटर्स, आणि एकीकडे आपण पाहतो सुनील देसाई यांचा रॉयल किंग्स. यावेळी मात्र स्क्वेअर लेगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, बॉलला फेकतील तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि इथे तुम्हाला समय सूचकता ठेवावी लागेल मैदानामध्ये, कारण योग्य नियोजन, सुव्यवस्थापन ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतात. तुम्हाला क्रिकेट खेळत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता खूप महत्वाची भूमिका नेहमीच क्रिकेटमध्ये बजावत असते. आणि आज थोडीशी नजर चुकली आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 3 धावांसाठी प्रयत्न देखील झालाय. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहू शकतात प्रदीपसाठी हा बॉल ओव्हर पिच बॉल होता, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय, परंतु पंचांनी इशारा दिलाय हा देखील असेल. उजव्या एसीला सोडून जाणारा बॉल, इथे आणखीन एक वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलाय. आणि आता आपण पाहू शकता 23 धावा ऑन स्कोर. दुसरी षटक आहे मार्गस्थ अशोक गोलंदाजी मार्कवर फास्ट अँड फ्युरियस, भन्नाट वेग धारण केला अशोकने, परंतु टप्पा देखील तेवढाच महत्वाचा, आणि हा टप्पा अतिशय चांगला होता. बॉल पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला, परंतु पुन्हा एकदा चूक या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळाली. आता क्षेत्ररक्षकांकडून मागच्या बॉलवर आपण पाहिले लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. मागच्या बॉलवर आपण पाहिले गोलंदाज चुकी केली होती, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पहा सांघिक खेळ आहे. तुम्हाला प्रीमियर लीग म्हटल्यानंतर प्रत्येकाचं कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे. टीमवर्क इज अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा लेग स्ट्रिकला सोडून जातात. पंचांनी इशारा दिलाय व्हाईट बॉलचा. आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतो आणि हे थांबवावं लागेल, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय 100 पार देखील परवाच्या दिवसामध्ये पाहिले. काल आपण 73-82 धावा याच मैदानावर पाडल्यात, त्यामुळे ह्या मैदानावर धावा येत आहेत. पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून, आणि या ओव्हरमध्ये मला वाटतं 3रा वाईड बॉल फेकला गेलाय गोलंदाज अशोकच्या माध्यमातून. लाईन, लेंथ, टप्पा सगळ्याच गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अचूकतेवर भर द्यावा लागेल. भेदकता तुमची महत्वाची आहे, परंतु त्याचबरोबर तुमचा टप्पा देखील फार महत्वाचा आहे गोलंदाजी करत असताना. गोलंदाज पुन्हा एकदा उर्ध विकेट. ओव्हर पिच बॉल होता. यावेळी आपण पाहू शकता मिड विकेटच्या झोन मध्ये इनफिल्डला क्लिअर केलेलं नाही. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉलला जाऊन उचलतोय, तोपर्यंत येते आणखीन एक सिंगल. भरपूर चांगली स्पर्धा, भरपूर या स्पर्धेची चर्चा झाली. पीटीपीएलचं ऑक्शन अगदी आपण पाहिले, धडाकेबाज ऑक्शन. परंतु रुपेश, खरं तर या ट्रॉफीज आहेत, या ट्रॉफीज क्रिस्टलच्या आहेत आणि मंत्रमुग्ध केलंय या ट्रॉफीजने. यावेळी मात्र पहा सॉफ्ट हँडेडली फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, त्याने बॉलला कॅरी केलं आणि ते मात्र झेल पकडली जातो आणि संपते बॅट्समन अनिकेतचा खेळ. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. पहा कसा अगदी सुंदर फटका सजवला गेला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता, त्याला कुठलेही एफर्ट्स करायला लागले नाहीत. या फटक्यामध्ये थोडंसं मनगटातल्या पॉवरचा वापर केला असता तर कदाचित हा फटका ट्रॅव्हल होऊ शकला असता. संध्याकाळचं सकाळचं सत्र आहे, ड्यू फॅक्टर आहे,
त्यामुळे फटके ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे. टायमिंग ठेवावं लागेल, कारण कालपासून या मॅच मध्ये या खरं तर धावपट्टीवर भरपूर काही धावा येत आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये राहुल डीजे. राहुलचा पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी अपयशी राहिला. गुडघे वाकवले होते, परंतु हा बॉल मात्र आपण पाहिला तर गुडलेन स्पॉटवरून टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतो. निर्धाव 2 षटकांची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून 28वा एका गड्याच्या मोबदल्यानंतर स्कोर कार्डवर लागल्यात. या वर्षीच्या ऑक्शन मध्ये खरं तर सोल्ड होणारा पहिला खेळाडू आहे राहुल डीजे, आणि भरपूर काही या वर्षीच्या सत्रामध्ये राहुल डीजेच्या बॅटमधून धावा देखील आपण पाहिले. परंतु आज PTPL आहे, आपण पाहिलं तर रॉयल किंग संघाच्या माध्यमातून राहुल खेळताना पण राहुल डीजेचा जर विचार केला तर पहिला सोल्ड झाला 11,000 पॉइंटला हा खेळाडू विकला गेला, म्हणजे हा खरं तर खास खेळाडू आहे. परंतु PTPL म्हटलं की 11 खेळाडू आहेत आणि 11चे 11 खेळाडू अगदी लाजवाब. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ होत असताना पाहायला मिळते. 13 धावा 28 धावा धावफलकावरती एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला धमाका पाहायला मिळेल. दत्ता म्हात्रे सर, व्हाइस ऑफ महाराष्ट्र किरण मस्कर सर जोडले गेलेत. युवराज माई, लव जाधव, गुणलेखक सुशांत टोपले सर, ओमकारजी पाटील पंचही आपण चर्चा करू तिथे. पण तोपर्यंत पॉइंट लागते खेळून काढला. गॅप शोधायची होती. क्षेत्ररक्षक येते आहेत. थोडासा मात्र इथे फबलिंग पाहायला मिळेल. अंतिम क्षणी मात्र इथे बॉल अडवला जातोय. तोपर्यंत इथे मात्र कंप्लीट केल्या जातात धावा. साज बास ताज, आणि इथे या 3 धावांनी मात्र सजवला जाईल स्कोर बोर्ड, आणि या 3 धावांनी धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा 31 आणि स्कोर बोर्ड. PTPL पाटण तालुक्याचा धमाका इथे मात्र पाहायला मिळतोय. प्रीमियर लीग कसा असावी त्याचं उत्तम उदाहरण पेश केलं इथे मात्र सर पाहिलं गेलं तर, आणि एक दर्जेदार आयोजनाबरोबर जात असताना सुसज्जता नीटनेटक्यानं पाहायला मिळतोय. अगदी फलंदाज गिरकी घेत फिरला होता, परंतु तेवढीच गोलंदाजी ताकदीची गिरकी घेत फिरकी घेत मात्र केली जातोय. ही खासियत आहे, आणि त्याच बरोबर जात असताना संधी पाहायला मिळतात. इथे 3 बॉल डिलिव्हरी केलेत. आतापर्यंत 3 धावा खर्च करतायत. 31 धावा धावफलकावरती. तिसरा षटक मार्गस्थ आहे. वेगवान बॉल, लाईन आणि लेंथ, ग्रिप वेट चांगला आहे. त्या फरवरती आपल्या बोटांचे जादू चांगल्या प्रकारे चालवताना पाहायला मिळते. ती खासियत आहे ना या गोलंदाजांची, तीच मात्र पाहायला मिळते. ही तुमची त्या प्रकारे मात्र सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. तेच मात्र सातत्य टिकवलं गेलं पाहिजे. चांगला षटक इथे हाताळला जातोय क्रमांक 3 संदीप यांच्याकडून. लॉकलचा बॉल खोदून काढलाय. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह मात्र पाहायला मिळतोय, आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला अडवला जाईल. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. शांत क्रिकेट सध्याच्या घडीला या मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये 100 धावा, पहिल्या दिवशी 100 धावा येताना पाहायला मिळाल्यात, आणि त्याचबरोबर 7 बॉल मध्ये 7 षटकार लगावण्याचा विक्रम ही सुनील सालगावकर या खेळाडूंच्या नावावरती गेलाय. 18 बॉल मध्ये 50 धावा अण्णा कंक यांनी मात्र रेकॉर्ड केलाय. अशी अंकांची जादूगिरी या मात्र PTPL पाटण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अजून उद्याचा दिवस फायनल डे बाकी आहे. आजचा 3रा दिवस धमाका मात्र पाहायला मिळेल. षटक क्रमांक इथे समाप्त होते, संपुष्टात येत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल किंग सुनील देसाई साहेबांचा हा संघ 33 या धावसंख्येवरती लॉस ऑफ 1 विकेट. प्रतिषटक 11च्या सरासरीने आता मार्गक्रमण करत असताना रॉयल किंग्स सुनीलजी देसाई यांचा हा संघ आपण पाहतोय, तर आर्या फायटर्स संदीपजी साळुंखे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 स्वतः संदीप साळुंखे स्वतः संघाचे संघ ओनर त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. कुठेतरी आपण राहुल डीजे खरं तर युवा खेळाडू आहे आणि सळसळत रक्त, परंतु त्याच्या समोर खेळत असताना संदीप साळुंखे यांचा अनुभव कुठेतरी वरचढ ठरला. बॅक टू बॅक पहिले 2 बॉल निर्धाव गेल्यानंतर 3ऱ्या बॉलवर आपल्याला धाव पाहायला मिळाली, परंतु कमालीचं षटक हाताळलं गेलं संदीप साळुंखे यांच्या माध्यमातून, आणि या षटकामध्ये धावा तब्बल खर्च केल्यात. 5 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत, आणि मी म्हणे अप्रतिम षटक हाताळलं गेले. आता या जोडीला कुठेतरी कमबॅक करावं लागेल, पुनरागमन करावं लागेल, कारण 3रं षटक थोडस महागडं ठरलंय रॉयल किंग्स संघासाठी. 4थं षटक घेऊन मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर
विशाल पहिलाच बॉल आपण पाहिलं तर ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला बघता बघता बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो. पंचांचा इशारा 4 धावेंचा येतोय. मागच्या षटक खूप महागडं ठरलं गेलं होतं रॉयल किंग संघासाठी, परंतु या संघावर या बॉलवर पहिल्याच बॉलवर चौकार ठोकल्यानंतर हे प्रेशर कुठेतरी रिलीज जे तिसऱ्या षटकाचं होतं ते रिलीज करण्याचा प्रयत्न बॅट्समन प्रदीपच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना पॅडी या नावाने सुपरिचित असलेला हा खेळाडू आपण पाहतो भरपूर क्षमता या देखील खेळाडूकडे आहे. हे दोघे एकाच टीम मधून खेळतात ना, हे राहुल डीजे आणि पॅडी नाही ना, पॅडी कुठल्या नवलाई स्पोर्ट जिंती संघाचा हा अष्टपैलू आणि खरं तर सलामीवीर फलंदाज भरपूर क्लास आहे आणि तो क्लास दाखवलाय. यावेळी मात्र गुडघे थोडेसे वाकवले त्याने बॉलला पाठवून दिलाय डीप लॉंग ऑफला 1 टू बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 धावा. पहा पहिल्या बॉलवर आले 4, दुसऱ्या बॉलवर देखील आपण पाहतोय 4 धावा. या ठिकाणी चौकार, आता चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळेल का? पॅडीकडे क्षमता आहे परंतु विशाल गोडांबे हा देखील तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. पुनरागमन करणं त्याला देखील माहिती आहे. इथे मात्र पहा बॅकफुटला जाऊन बॅक टू बॅक तिसरा चौकार या ठिकाणी पॅडी याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतो आणि चौकारांची हॅट्रिक पॅडीच्या बॅट मधून पाहायला मिळते. अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. समय सूचकता भरपूर आहे या खेळाडूकडे, कौशल्य भरपूर देखील आहे, मनगटात पॉवर देखील आहे, परंतु आता पॉवरचा नाही, कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते असं म्हटलं जातं ना, आणि आता मात्र शक्तीपेक्षा युक्तीवर भर दिलाय बॅट्समन पॅडी यानं आणि आता ठोकले 3 चौकार बॅक टू बॅक. हे देखणे चौकार आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या संपूर्ण बाजूचा वापर करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय 30 दिशा आणि रिझल्ट देखील तोच. पुन्हा एकदा बॉल आपण पाहतोय पॉइंट फॉरवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर आमच्या मेन गेट मधून बॉल बाहेर जात असताना या ठिकाणी पाहायला मिळतो बॅक टू बॅक आलेला 4था चौकार. पहा काय कला या खेळाडूची आहे. आज पूर्णपणे झोकून स्वतःला आज आपल्या टीम साठी खेळत असताना रॉयल किंग संघासाठी, कारण तिसऱ्या षटकामध्ये बॅकफुटला गेला होता, भरपूर काही प्रेशर तिसऱ्या षटकामध्ये या संघावर आलं होतं, परंतु 4 बॉल मध्ये आले 16 धावा आणि प्रेशर आता रिलीज केलं गेलंय बॅट्समन पॅडीच्या माध्यमातून. विशाल पुन्हा एकदा तयार. इथे मात्र फटका चांगला आहे, एलिमिनेशन थोडस जास्त आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे फलंदाज पॅडी बॅक टू डगआउट. कारण 4 बॉल मध्ये मारले 4 चौकार आणि 5व्या बॉलवर षटकार मारण्याच्या नादामध्ये स्वतःची विकेट मात्र हरवली गेली आणि परंतु खूप चांगलं काम त्यांनी केले. शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळून मैदानाच्या बाहेर पॅडी केले त्यांनी बॉल फेस. 15 बॉल आणि 33 धावांची आक्रमक खेळी या खेळाडूने साकारली आणि तो बाहेर येतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आज सगळेच्या सगळे खेळाडू जर पाहिले मैदानाच्या आतमध्ये खरं तर सचिन काटकर जो स्वतः कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आज पाहतोय, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि आजचा बर्थडे बॉय, अर्थात भरपूर साऱ्या शुभेच्छा पाटण तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं. आज बर्थडे बॉयला कशा पद्धतीची कामगिरी करतो, परंतु बर्थडे बॉय आज नक्की चमकला. पहिलाच बॉल फाईन लेग वरून आता थर्ड मॅनला जातोय, दिशा बदलली जाते आणि इथे चौकार देखील प्राप्त होतोय. शेवटच्या बॉलवर आले हा शेवटच्या बॉलवर आले हा चौकार. या ओव्हर मध्ये 5 चौकार म्हणजे 20 धावा चौकाराच्या माध्यमातून आल्यात आणि 1 विकेट प्राप्त केली जी पॅडी ज्यानं 16 बॉल मध्ये आपण पाहिलं तर आक्रमक खेळी करत असताना 15 बॉल मध्ये 33 धावांची विस्फोटक खेळी. अप्रतिम स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर काही आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. शिवा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन सध्या खूप चांगलं काम करत असताना आपल्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम शिवा जाधव यांच्या माध्यमातून सध्या होत असताना पाहायला मिळतोय. कॅप्टन लीडर या पाटण तालुक्याचा म्होरक्या भरपूर काही भूमिका त्यांनी निभावल्या, कारण मुंबई सारख्या परिसरामध्ये मैदानाची उपलब्धता होणं फार दुर्भिक्ष झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील पाटण तालुक्याचा खेळ जिवंत राहावा यासाठी शिवा जाधव यांचे अथक प्रयत्न पाहायला मिळत आहेत. संदीप साळुंके यांचा पहिलाच बॉल गती परिवर्तन, कारण तिसरं षटक त्यांनी हाताळलं होतं. स्वतः संघाचे ओनर देखील आहेत रुपेश आणि त्यांच्या मुलीच्या नावाने हे आर्या फायटर्स ही टीम सध्या
या PTPL मध्ये खेळत असताना चौथ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. डेफिनेटली. आणि त्याचबरोबर या पाटण तालुक्याचं क्रिकेटचा वनवैभव आपण अनुभवतोय आणि क्रिकेट कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण अंतिम षटक आपण इथे मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. स्लाइडली पाहिलं गेलं आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. एक दर्जेदार पंचांची पूर्ण कमिटी आपल्याला टेक्निकल मायला मिळते तिथे. महेशजी मिसाले सर जुईनगर, विनोदजी भगत सर आमचे भाऊ वाशीगाव, गुरुनाथ पाटील सर सारसोळे, ही पूर्ण त्रिकूट आपल्याला ही स्पर्धा यशस्वी करताना मात्र पाहायला मिळते आहेत. अनेक स्पर्धा त्यांच्याकडून यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. वेगवान बॉल, वा इथे मात्र मंत्रमुग्ध केले. हे लाईन आणि लेंथ अगदी टप्पा योग्य होता. स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप थोडीशी अतिरिक्त उसली आणि बोटांची जादू बॉल वरती चालवत असताना ही खासियत आहे. ही खासियत आहे संदीप यांच्याकडे. आपल्या स्पेल मधील स्वतः संघमालक आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणखी एकदा वेगवान बॉल होता. बॅटची कनेक्टिव्हिटी इथे मात्र पाहायला मिळाली नाही. आणखी एक खासियत पाहायला गेलं तर आपण मात्रे सर पाहायला गेलं तर वारंवार चर्चा करत असतो इथे की ज्या प्रकारे ते मात्र पद्धत आली ते करणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला बॉल पर्यंत पोहोचायचं असतं. तुम्ही तुमच्यापर्यंत बॉल पोहोचणार नाही कारण तिथे तुम्हाला निश्चितच तुम्हाला बॉल पर्यंत पोहोचायचं आहे. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. संदीप साळुंके आपल्याला पाहायला मिळतात तिथे सुद्धा संघमालक आणि तेवढा चतुर चाणाक्ष हुशार यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे फलंदाज बाद होतील. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जाईल. राहुल डीजे एक महत्वपूर्ण पाटण तालुक्याचं एक सितारा नेहमीच हे नाव मात्र राहिले आणि त्याच मात्र फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतील. संदीप साळुंके स्वतः संघमालक गोलंदाज 55 वरती 3 बाद स्थिती आपल्याला पाहायला मिळतोय रॉयल किंग टीमची. MH50 फलटण आणि जिजा टायगर दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करतो टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. नवीन फलंदाज इन होत आहेत इथे. तोपर्यंत आणखी एक डॉट बॉल संघ मालक आहेत पूर्णपणे समर्पित समर्पण इथे मात्र पाहायला मिळतोय. आपली टीम आहे आणि टीम बरोबर आर्या फायटर्स संघ आणि या संघामधून शिवा जाधव बॉस पाटण तालुक्याचे अध्यक्ष या आर्या फायटर्स मधूनच खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक इथे समाप्त झालंय. 5वं म्हणजे अंतिम पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपुष्टात येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 55 धावा आता इथून 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत आर्या फायटर्स या टीमला 56 धावा. तोपर्यंत आपण पाहू शकता स्क्रीनवरती MTCच्या बलून्स इथे मात्र कॅप्चर केले जातात. ही तर खासियत आहे MTC ओम साई कारण चांगलं मार्केट जाम केलंय. MTC लाईव्ह या चॅनलला पाहायला गेलं तर कार्यक्रम अगदी टप्प्यात केले मार्केट जाम केले इथे प्रत्येक स्पर्धा आणि आयोजकांना मात्र हवं असं चॅनल जर कोणता असेल तर ओम साई MTClive.in आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगली क्लिअरिटी चांगला व्हॉइस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्याकडनं सातत्याने मात्र केला जातोय आणि तेच पाहू शकता आपण स्क्रीनवरती. तरी टॉस होईल तर टॉस बॉक्स मध्ये लव जाधव सर जोडले जातील. नेक्स्ट मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल MH50 फलटण आणि जिजा टायगर या दोन संघांमध्ये. तुम्ही जाऊया टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद रुपेश सर. चला या दोन्ही संघाचे कर्णधार MH50 फलटण सागर सुपुगडे साहेब, आबाजी सुपुगडे साहेब आणि त्यांच्या विपक्षात जिजा टायगर अक्षय शिंदे साहेबांचा संघ. मयूर घारे साहेब आपण देखील यायचे नाणेफेकीसाठी. संदीप पावडेकर MH50 फलटणचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला अण्णा कंक. नक्कीच ही लढत चांगली पाहायला मिळेल. दोन्ही संघांना महत्वपूर्ण सामना असेल. MH50 कॉल करेल. छापा कॉल केलाय. काटा आलाय.
मान्यवरांचा आभार. अभिनंदन. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही प्रथम बॅटिंग करू. सकाळचा सत्र एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल. कालचा दिवस चांगला राहिला आपल्याला, परंतु नेट रन रेटच्या माध्यमातून विचार करायचा गेला तर हा महत्त्वपूर्ण सामना असेल. कसं पाहताय? नेट रन रेटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, कारण जर क्वालिफाय व्हायचं असेल तर खूप चांगल्या रन रेटनं जिंकावं लागेल आणि समोरची टीम पण तेवढीच चांगली आहे. व्यावसायिक गटातील क्रिकेटचा अनुभव प्रीमियर लीग मध्ये खेळताना कामी येतो? हो, नक्कीच येतो, कारण टीमला घेऊन खेळायचं म्हटलं तर व्यवसाय क्रिकेटमधूनच थोडंसं अनुभव येऊन जातो की तुम्ही कशा पद्धतीने खेळला पाहिजे आणि प्रत्येक कोणत्या गोलंदाजावरती अटॅक करायचा आणि कोणत्या फलंदाजाला कशा पद्धतीने रोखायचं, हे जेवढं जास्त क्रिकेट खेळाल तेवढं तुम्हाला अनुभव येऊन जातो. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील संदीप बावडेकर. नाणेफेक विरोधात गेले, पहिला सामना काहीसा कठीण राहिलाय, गोलंदाजी करायची, समोर जर पाहिलं तर एक चांगला संघ, कितपत रोकाल? सो ॲक्च्युली आम्ही 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट सामना होता त्यामुळे जरा कॉम्बिनेशन्स जमलं नाही, पण यामध्ये सामन्यामध्ये चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. पहिल्या सामन्याच्या संघामध्ये आता काही बदल असेल? नाही, सेम असेल. आणि या संघाची बांधणी कशी राहिली आहे? ॲक्च्युली सगळेच प्लेयर चांगले आहेत, फक्त सगळ्यांना 100% द्यायचा होता. सो फर्स्ट मॅच होती, होत राहतं क्रिकेटमध्ये. सो नेक्स्ट मॅचमध्ये चांगला खेळ. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. अण्णा कंक, संदीप बावडेकर, जिजा टायगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले. ओव्हर टू कॉम्बॉक्स चे 3 वितस पाहत राहा, ऐकत राहा PTPL 14 पर्व. अब तक 56 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करायचं आहे. पंचांचा इशारा पहिल्याच बॉलवर आलाय, वाईड बॉलचा इशारा. विनोदजी भगत सर, महेशजी विसाळे सर, ही पंचांची जोडी या ठिकाणी तयार आहे. MTC लाईव्ह देखील तयार आहे. 56 धावांचं टार्गेट ठेवलं गेलेलं आहे. आर्या फायटर संघासाठी यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, इनफिल्ड क्लिअर झालेलं नाही त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि एक संदीप साळुंखे बॅक टू डग आउट. पहिला धक्का लागलाय आर्या फायटर्स या टीमला. 56 धावांचं टार्गेट आहे आणि 30 बॉल मध्ये हे टार्गेट त्यांना सेट करायचं आहे. डेफिनेटली आपण पाहायला गेलं तर एक जबरदस्त स्पर्धेबरोबर जात असताना इथून आता मात्र 56 धावांची गरज आहे विजयासाठी. टीम आर्या फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना रॉयल किंग या टीमला, आणि तिथून या धावा कशा जमवल्या जातील ना मात्र सर ते पाहणं खूप गरजेचं आहे. आज बऱ्याच दिवसांना योगायोग आलाय, म्हणजे गुरुवर्य दत्ता म्हात्रे सर प्राध्यापक यांच्या बरोबर बसण्याचा अगदी चान्स आम्ही शोधत असतो की कधी एकत्र एका मंचावरती येऊ. आज तो मात्र सुयोग येत असताना पाहायला मिळतोय. PTPL पाटण तालुका प्रीमियर लीगच्या निमित्ताने आज भाग्याचा दिवस असेल. धन्यवाद प्रदीप पॅडी. आणि समोर जर आपण पाहिलं तर पाटण तालुक्याचा खरं तर बाहुबली. समोर पहिलाच बॉल ऑन साइडला केला, टर्न बॉल मिड विकेटला, 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार. मी अगोदरच सांगितलं तर पाटण तालुक्याचा बाहुबली. यावर्षीच्या स्पर्धा भरपूर काही गाजवल्यात आणि यावर्षी स्पर्धा MTC लाईव्हने देखील गाजवल्यात ते म्हणायला हरकत नाही. पहिल्याच बॉलवर शिवा जाधवने आक्रमण केलं. पॅडीचा पहिला बॉल होता. 56 धावांचं टार्गेट आहे. संदीप साळुंखे यांची विकेट अगदी स्वस्तात परतली. आर्या फायटर्स कुठेतरी संकटात आला होता. पहिल्याच बॉलवर प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न, पॅडी पुन्हा एकदा तयार. भरपूर चांगला अनुभव पॅडीकडे देखील आहे, बोटातील जादूचा देखील वापर पॅडी करतो, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आणि झाली चूक. इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहिलं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खरं तर क्षेत्ररक्षक सचिन काटकर होते आणि त्यांच्याकडून झेल मात्र सुटला गेला. आजचे बर्थडे बॉय त्यांच्याकडून चूक जरूर झाली, परंतु ही विकेट फार महत्वाची होती. कारण यावर्षीच्या सत्रामध्ये खरं तर शिवा जाधव यांची बॅट भरपूर काय बोलते आणि कशी बोलते त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्ही पाहू शकता. कव्हर आणि डीप लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, इट्स अ ह्यूज हिट, मॅक्सिमम षटकार. पहा MTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी क्रिस्टल क्लिअर चित्र तुम्ही पाहू शकताय. भरपूर चर्चा आम्ही MTC लाईव्हची देखील केली. पहा एक पाय बॅकफुटला घेतल्यानंतर सरळ बॉलला पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार आणि हा आलाय उत्तुंग षटकार. 2 बॉल आतापर्यंत फेस केले शिवा जाधव यांनी, केल्या धावा 10, एक चौकार, एक षटकाराच्या मदतीनं. पुन्हा एकदा पॅडी तयार ओव्हर द विकेट. हा देखील हाफ ट्रॅकर बॉल पूल केला यावेळेला, माफ करा यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये कव्हर पॉइंटला बॉल घेत जातोय आणि पंचांचा इशारा येतो 1 बाउन्स बॉल सीमारेषा पार.
विनोद भगत सर यांचा इशारा येतोय. इट्स अ 4 रन चौकार. पहा पहिल्या बॉलवर आलाय चौकार, दुसऱ्या बॉलवर आलाय षटकार. आपण पाहिलं त्यानंतर आलाय एक चौकार. पहिला बॉल खरं तर वाईड होता, परंतु पॅडीला कमबॅक करावे लागेल. आणखीन एक धमाका. शिवा जाधव इज ऑन फायर नाव. बॅक टू बॅक आलाय दुसरा षटकार शिवा जाधव यांच्या बॅट मधून. बॉल या ठिकाणी मिड विकेटला क्लिअर करणारा. म्हणूनच सांगितलं होतं की फक्त क्रिकेट खेळायचंच नाही तर क्रिकेट जगायचं देखील आहे. या बॅट्समन मध्ये भरपूर काही ताकद आहे. मी कालचा डायलॉग त्यांना माझा फार आवडला होता. आता त्यांच्यासाठी मी जरूर बोलेन. ना हम आग उठा कर बात करते हैं, ना हम आग झुका कर बात करते हैं, हम तो गेंदबाजों के आंखों में आंखें डाल कर बात करते हैं. नाम तो सुना ही होगा मिस्टर शिवा जाधव. आग से नहीं भाई, शिवा जाधव नाम से डर लगता है. आणि तोच फलंदाज पाहायला मिळतात इथे. आग लावून दिली मैदानामध्ये. अगदी अफुल्लातून वा क्लासिकल कॉकटेल शॉट पाहायला गेलं तर अगदी बॉडीला स्ट्रेच केला होता, अगदी तीर असतो त्याच्याप्रमाणे. आणि बॉलला मात्र भिरकावून दिले सीमारेषा पार. आणि या अंतिम बॉलवरती षटकार आल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. टीम बॅटिंग करत असताना रॉयल किंग सुनील देसाई यांची ही टीम. थोडंसं इथे फास्ट करायचं आहे. आपण कॉमेंट्री आपण स्क्रीनवरती पाहू शकता. एमटीसीच्या आदरणीय व्हाईस ऑफ पाटण किरण मस्कर सर, ब्रँड ऑफ ब्रँड एमटीसीचे फाउंडर मालक अक्षय शेठ मात्रे कोणीगाव. आणि यासाठी पण पाहू शकता त्यांच्या लॉकेट गल्यामध्ये आहे. आणि लव जाधव मराठीचा अप्रतिम आवाज. आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय विजयजी सावंत सरांनाही पाहतोय तिथे. येस, कुसुम एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे. आज भरपूर साई मात्र सर काहीतरी पाहायला मिळणार आहे. की पाटण तालुक्याचा क्रिकेट म्हटल्यानंतर की वेगळेपणा मात्र नेहमी सातत्याने जपला गेलाय आहे पाटण तालुका. आणि पाटण तालुक्याचा क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा मात्र ही जत्रा आपल्याला अनुभवायला मिळतोय. सुरुवात झाली षटक क्रमांक दुसऱ्याला. आणि सुरुवात करत असताना इथे सचिन डॉट बॉल न करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. रिक्वायर्ड रन रेट 9.13 आपल्याला पाहायला मिळतोय. करंट रन रेट पाहायला गेलं तर 18च्या सरासरीनं इथे धावा जमवल्या गेल्या. जोरदार अपील केली जातोय. सुरक्षित असतील तिथे फलंदाज विशाल आहेत. ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि धाव कोणती येणार नाही. आत्मविश्वासात इथे ठासून भरलेला पाहायला मिळतोय गोलंदाजांमध्ये सचिन. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि इथून तेच करावं लागेल, कारण डॉट बॉलचे पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील या मॅच मध्ये. तुम्हाला मॅच बनवायची असेल, हाराकिरीपासून तुम्हाला वाचायचं असेल. हाफ ट्रॅकर बॉल, अपटी बॉल पाहायला मिळाला. तोही मात्र डॉट येताना पाहायला मिळते. वा भाई वा, मंत्रमुग्ध केले या गोलंदाजांनी. या गोलंदाजाच्या प्रेमात पडावं का गोलंदाजी करणार त्या बॉलाच्या प्रेमात पडावं. संभ्रह निर्माण क्रीडा रसिकांना होत असताना मात्र पाहायला मिळतोय. इथे 3 डॉट बॉल इथे येत असताना पाहायला मिळत आहेत. सचिन राईट ओव्हर द विकेट. फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक नाही तिथे. बॉल वन बाउन्स होतोय फरार. येथील धाव मात्र इथे 4 चौकार. चला संजयजी देसाई साहेब यांचं शुभागमन होतं आज. जीन्स ब्लॅक कोट पीटीपीएलचं 7 वाजता आलेले आहेत. भरपूर मेहनत या पाटण तालुक्यासाठी त्यांची राहिलेली आहे. हा चौकार येणं गरजेचं होतं. मिनी हेलिकॉप्टर शॉट मात्र पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह केलं तिथे लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मात्र फक्त येताना पाहायला मिळेल. 26वा धावफलकावरती शिवा जाधव बॉस ऑन स्ट्राईक इथे मात्र असतील. गोलंदाजी मार्क वरती सचिनला पाहतोय. इथे 5 धावा आतापर्यंत खर्च करतायत. इथे 5 बॉल मध्ये शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. गोलंदाज सचिन तयार असतील. आणि बाहुबली शिवा जाधव, शिवा बॉस मात्र स्ट्राईक एंडला असतील. ओहो, त्याच्यानंतरही मात्र जोरदार अपील. थोडासा वर जाणारा बॉल निश्चितच तिथे हेरले पंचानी. आणि सुरक्षित असतील मात्र शिवा जाधव. शेवटचा बॉल एंड इज वेल. शेवट गोड केला अगदी साखरेप्रमाणे. षटक क्रमांक दुसरं इथे संपुष्टात आले. आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना रॉयल किंग टीम 26 धावा, लॉट्स ऑफ 1 विकेट. येस, एंड इज वेल, एव्हरीथिंग इज वेल असं म्हटलं जातं. जे आता तू म्हटलंस, खरं तर शिवा जाधव पहिल्या
दुसऱ्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकरला जास्त राहिले, त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर दुसरं षटक, कारण जबाबदारी खरं तर विशालने घेतली होती आणि कुठेतरी सुरुवातीचे डॉट बॉल सचिनने जे अप्रतिम बॉल हाताळले, इथून थोडंसं प्रेशर क्रिएट झालं. आता आपण जर पाहिलं तर करंट रन रेट आपण पाहिलं जो 18 वरून आता 13 वर आलाय आणि आता आस्किंग रन रेट आहे तो वाढलेला आहे, तो 10 वर आलेला आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आता कमबॅक करावं लागेल आणि या फायटर्स या टीमला. परंतु खूप चांगली कॉन्टेस्ट रंगत असताना रॉयल किंग्स आरव्ही डेव्हलपरच्या माध्यमातून संपूर्ण टीमला किट प्रोव्हाइड करण्यात आले. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे आरव्ही डेव्हलपर्स पैलवान आदरणीय समीरजी डिगे साहेब यांनी पुरस्कृत केलेले आहेत. या सर्व आमच्यासाठी टी शर्ट, त्यांचं भरपूर काही आभार या ठिकाणी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. दुसरं षटक खरं तर खूप चांगलं राहिलंय. आता तिसरं षटक कसं राहतंय, पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण म्हणतो विशालला पाहतोय आणि विशालला कमबॅक करावं लागेल, कारण तुमच्याकडे प्रीमियर लीग म्हटल्यानंतर 11चे 11 प्लेयर अगदी बेहतरीन प्लेयर निवडले जातात. अगदी खरं तर चाळण लावावी तशा पद्धतीनं ते सगळेजण गाळून घेतले जातात. आज सगळेजण उत्तम म्हणावे तर अति उत्तम आहेत, परंतु सर्वोत्तम खेळ जो करेल तो प्रेक्षकांच्या नजरेमध्ये आपला घर बसवेल, आपली एक वेगळी छाप सोडेल. मी विनंती करेन की आपल्याला भरपूर मॅचेस खेळायचे आहेत, वेळ कोणासाठी थांबणार नाही, काळ कोणासाठी थांबणार नाही. त्यामुळे विनंती असेल, पहा वेळेची गणित आम्ही सातत्यानं सर्वांपर्यंत पोहोचवलं, ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवेन. गोलंदाज तयार, कोण आहे रे गोलंदाज? इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल गेला. आता विशाल इज ऑन फायर, पंचांचा इशारा आलाय, मॅक्सिमम षटकार. आर्या फायटर्स प्लीज, रॉयल किंग प्लीज, सुनील देसाई सर आपला 12 मॅन्स आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे पोहोचवायचं आहे. मी विनंती करेन सर्व टीम्स आणि टीमचे ओनर एक गोष्टीची आता दक्षता घ्या. लाईव्ह मॅचेस चालू आहेत आणि एका दिवसामध्ये तुमचे व्ह्युअर्स आपण 20 ते 25 हजाराच्या घरामध्ये आपण पाहिलेले आहेत. विनंती करतोय, समालोचन करताना भरपूर प्रॉब्लेम्स येतोय, प्लेयरची नावं माहिती नसल्यामुळे, त्यामुळे आपला एक जाणता प्लेयर कृपा करून पाठवा. विनंती असेल आपण आपला एक अतिरिक्त प्लेयर पाठवा. विशाल पुन्हा एकदा, यावेळेला मात्र गोलंदाज आपण पाहिलं, पंचाचा इशारा, वाईड बॉलचा ऑफस्टिक सोडून जाणारा बॉल. पंचांनी खरं तर रुपेश खूप कौतुक करावं लागेल, जेव्हापासून विनोद भगत सर आणि महेशजी मिसाळे सर, गुरुनाथ पाटील सर जेव्हापासून आलेत तेव्हापासून भरपूर काही चांगले निर्णय या पाटण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लक्ष, पंचांनी अपील फेटाळून लावली. उत्साह भरपूर होता, आत्मविश्वास कमी होता, परंतु आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती देखील नाही असंही म्हटलं जातं. आणि इथे मात्र पहा, दोन्ही खेळाडू आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत. थोडंसं विलंब होत आहे मित्रांनो, विनंती करेन मॅचला थोडंसं स्पीडअप करा. सूर्य कोणासाठी थांबत नाही, टाईड अँड टाइम नेव्हर वेट फॉर एनीवन असं म्हटलं जातं. सूर्य, वेळ आणि समुद्राची भरती ओटी ही कोणासाठी थांबत नाहीत, घड्याळाचे काटे कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे तुम्हाला काट्यांवर चालावं लागेल, घड्याळाच्या काट्यांवर चालावं लागेल. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि तिथे फलंदाज आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये गेलाय बॉल आणि संपलाय बॅट्समन शिवा जाधव यांचा खेळ. ही विकेट फार महत्वाची होती रॉयल किंग्स संघासाठी, कारण ज्या खेळाडूंना 3 षटकार ठोकले, 1 चौकार आणि 7 बॉल मध्ये 20 धावांची आक्रमक खेळी केली, तर शिवा जाधव मैदानाच्या बाहेर येतात. इथून कहाणी में ट्विस्ट, पुनरागमन होईल का रॉयल किंग्स संघाचं? परंतु करावं लागेल, कारण ही मॅच जर सुनीलजी देसाई साहेब यांच्यासाठी जिंकायची असेल, कारण प्रीमियर लीग जेव्हा म्हणतो रुपेश, तेव्हा तिथे तुमचा संघ, तुमचा गाव महत्वाचं नाही, इथे सगळ्यात महत्वाचं तुमचा संघ मालक. ना आता तुमच्या संघासाठी ना तुमच्या नावासाठी आज तुम्हाला प्रत्येकाला खेळायचंय, तुमच्या संघ मालकासाठी, कारण त्याची प्रतिष्ठा भरपूर पणाला लागलेली असते या प्रीमियर लीग मध्ये. आता नवीन खेळाडू शिवा जाधव यांची जागा भरून काढण्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदलाव केला जातोय. हे मनमोहक दृश्य, हे विहंगमय दृश्य या मैदानावरचं तुम्ही पाहू शकताय. MTC लाईव्हच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फुलरलेनचा बॉल, गुडघा टेकलाय, डिस्टन्स किती कव्हर करेल? यस, बॉल सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा आलाय. इट्स अ ह्यूज हिट, मॅक्सिमम षटकार. पहा बॉलला पूर्णपणे जजमेंट केलंय आणि एका बॉलवर, एका पायावर पूर्णपणे आपल्या बॉडीचा बॅलन्स ठेवला होता. पहा आमच्या ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. पहा पूर्णपणे एक वेट ट्रान्सफर केला आणि इथे मात्र बॉल फटका सजवला गेलाय. अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला.
पंचाने नाही घेतला स्कोर बोलताय मला रिव्ह्यू बोलताय का ओके स्कोर बॅट्समन संतनू चव्हाण आपण पाहतोय संतनू चव्हाण 40 धावा स्कोर कार्डवर लागले 2 विकेटच्या पतनानंतर पुन्हा एकदा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न हलकासा स्वीप केला बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलवर येतो सचिन काटकर आजचा बर्थडे बॉय त्याच्याकडून थोडीशी हलकी फंबलिंग झाली दुसऱ्या धावेसाठी लगेच प्रयत्न झाला दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण आता तुम्हाला इथे कुठलेच एक्सक्यूज देऊन चालणार नाही नजरहटी दुर्घटना घटी बॉलला आपण पाहू शकता 2 धावेसाठी इथे मात्र त्यानंतर आपण पाहतो 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड तिसरं षटक या ठिकाणी संपुष्टात आले आणि 42 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात आता 12 बॉल मध्ये करायचे 14 सोपं सोयीस्कर आव्हान मी विनंती करेन मॅच थोडीशी स्पीडअप करा कारण टाइम कोणासाठी थांबत नाही मी आताच सांगितलंय पुन्हा एकदा तुमच्यासाठी डायलॉग सांगतोय एका वर्षाची किंमत परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एका महिन्याची किंमत 1 महिना अगोदर प्रसूती झालेल्या मातेला विचारा एका दिवसाची किंमत एका दिवसाची किंमत परीक्षेमध्ये UPSC परीक्षेमध्ये बसलेल्या त्या विद्यार्थ्याला विचारा एका मिनिटाची किंमत 1 मिनिटासाठी लांब पल्ल्याची गाडी हुकलेली त्या व्यक्तीला विचारा एका मिनिटाची किंमत एका सेकंदाची किंमत अपघातातून वाचलेल्या त्या व्यक्तीला विचारा आणि एका मिलीसेकंदाची किंमत मिलीसेकंदासाठी ऑलिम्पिक मध्ये दुसऱ्या स्थानावर आलेल्या त्या खेळाडूला विचारा एका मिलीसेकंदाची किंमत वेळ सगळ्यांसाठी सारखी आहे परंतु वेळेचं भान तुम्हाला राखावं लागेल डेफिनेटली कारण छोटे दिवस आहेत आणि त्यानंतर पाहायला गेलं तर सूर्य लवकर अस्ताला जाते आणि त्याच्यावरती तुम्ही त्या नियमांचं पालन केलं पाहिजे 12 बॉल आणि 14 धावांची गरज असताना इथे पहिल्याच बॉलवरती इथे मात्र केलाय प्रहार बॉल तेवढ्याच चांगल्या प्रकारे कॅच ड्रॉप इथे मात्र पाहायला मिळतोय अशा वेळी तुम्ही अशा गोष्टी करू शकत नाहीत पूर्णपणे समर्पित करणं खूप गरजेचं आहे कारण आता इथून विकेट आणि डॉट बॉल टीम आर्या फायटर्सला मात्र वाचू शकतोय या विजयाकडे घेऊन जाऊ शकतोय परंतु सध्याच्या घडीला पूर्णपणे प्रभावशाली मात्र बनतोय टीम रॉयल किंग बॅटिंग करत असताना 1 धाव आली 43 धावा धावफलकावरती लागल्यात कुठला टेक तमाशा देख क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल येते मात्र इथे PTPL ला आवाज करणारा कन 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 कणकणीत षटकार ये रुपेश पाटील आहे भाई डेफिनेटली मात्रे सर किरण मस्कर असतील सर यांच्या आज आशीर्वादानं आज समालोचन करण्याची संधी अनेक स्पर्धांमध्ये मिळतोय त्यांचं आम्ही थँक्यूफुल प्रगतीने याही बॉलला काऊन दिले हा येतोय आरबी डेव्हलपर्स दमदार अँड हँडसम षटकार आता एका धावेची गरज 9 बॉल आणि 1 धाव असं समीकरण इथे मात्र पाहायला मिळेल रॉयल किंग सुनील देसाई सरांचा हा संघ विजयाच्या अगदी उंबरट्यावरती ती मात्र विजयी धाव येताना पाहायला मिळेल PTPL पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 आणि 2024 मधील दमदार आपले संघ मालक सुनीलजी देसाई यांचा संघ रॉयल किंग आर्या फायटर्स संदीप साळुंके सरांच्या संघाबरोबर खेळत असताना मात्र विजयी संपादन करताना पाहायला मिळतोय दमदार मॅच दमदार आयोजन आणि इथे 55 धावांचा टार्गेट पूर्ण केला जातोय इथे 8 विकेट्स राखून 56 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत लाला यांना पाहिलं 6 बॉल मध्ये 21 धावांचा इथे मात्र खेळ शिवा बॉस 7 बॉल मध्ये 20 आणि विशाल 9 बॉल मध्ये 13 संदीप फक्त 7 दिले इथे